आज 2 एप्रिल 2021 विनाअनुदानित बदली संदर्भात एक शासन निर्णय जो आहे तो निर्गमित झालेला आहे. त्याची कारण मीमांसा जी आहे ती करण्यात येणार आहे. कारण काही शिक्षकांकडून त्या संदर्भात प्रश्न विचारण्यात गेलेले आहे. त्याच्यामधील कोणता फायदा, कोणता तोटा याच्याविषयी देखील आपण माहिती बघणार आहोत. त्यानंतर शिक्षण विभागात मोठे होणार फेरबदल याविषयी देखील मंत्रालयातून काही अपडेट आलेले आहेत. ते अपडेट आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर निधी परत गेला का याविषयी काही जे यूट्यूब चॅनल आहे त्यांच्यावरती वेगवेगळ्या संदर्भात माहिती आलेली होती आणि अ, यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था देखील निर्माण झालेली होती. तर ती माहिती आपण आज बघणार आहोत. यामध्ये सर्वात प्रथम पहिली माहिती विनाअनुदानित बदली विषयी शासन निर्णय जो आहे तो निर्गमित झालेला आहे. तर याविषयी हा शासन निर्णय जर आपण बघितला तर यामध्ये सर्व प्राथमिक माहिती जर वाचली तर त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे का याआधी जी रिक्त जागा असेल, अनुदानित 100% अनुदानित रिक्त जागा असेल, तर त्या जागेवरती सर्वात प्रथम जे समायोजित अतिरिक्त झालेले जे काही शिक्षक आहे, ते त्यावरती घेण्यात यावे त्या रिक्त जागेवरती. कारण याच्यामध्ये शासनाचा पैसा जो आहे तो वाया जात आहे आणि तो वाचवण्याकरिता हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे पहिलं प्राधान्य जे आहे ते अतिरिक्त शिक्षक जर त्या विभागामध्ये असतील तर त्या विभागातील ते अतिरिक्त शिक्षक त्या ठिकाणी समायोजन त्यांचं करून घ्यायचं आहे. अशी पहिली माहिती त्यामध्ये पहिली अट या शासन निर्णयात टाकलेली आहे. आणि ही अट याआधी देखील होती की अतिरिक्त जी अनुदानित जागा असेल तर त्या जागेवरती कोणत्या शिक्षकाची जर बदली करायची असेल तर त्या विभागामध्ये डेप्युटी डायरेक्टर यांची मान्यता घेत असताना डेप्युटी डायरेक्टर आदेश देत असायचे की या जागेवरती हा अतिरिक्त जो शिक्षक आहे त्याला तिथं समावेश करून घेण्यात यावा असा आदेश डेप्युटी डायरेक्टर हे देत होते आणि त्याचसोबत शिक्षणाधिकारी देखील यांचा आदेश राहत होता. तोच आदेश आताही कंटिन्यू करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे तर या शासन निर्णयामध्ये जो पुढं मुद्दा सांगितलेला आहे की 100% अनुदानित जर जागा असेल तर त्या जागेवरती याआधी विनाअनुदानित शिक्षक जो असेल त्याची बदली केल्यानंतर किंवा अनुदानित जागा असेल आणि त्या अनुदानित जागेवरती याआधी विनाअनुदानित शिक्षक गेल्यानंतर त्याला ते जे काही वेतन असेल 100% वेतन त्या शिक्षकाला भेटत होतं. कारण त्याची सर्व्हिस जर जास्त असेल तर जास्त असलेली सर्व्हिस काउंट करून 20%, 40%, 60%, 80%, 100% असं त्याचे 5 वर्ष काउंट करून ही त्याला 100% अनुदानावरती तो शिक्षक हा जात होता. त्याला 100% अनुदान जे आहे ते मिळत होतं. परंतु आता हा जो 1 एप्रिल 2021चा जो शासन निर्णय नवीन निर्गमित झालेला आहे, त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की 100% अनुदानित जागा जर रिक्त असेल, तर त्या रिक्त जागेवरती विनाअनुदानित शिक्षक ज्या टप्प्यावरती असेल, मग तो 20% वरती असेल, तर त्याची त्या रिक्त जागेवरती बदली करत असताना त्याला फक्त 20%च अनुदान अनुज्ञेय राहील. यदाकदाचित 40% अनुदानावरती जर शिक्षक असेल आणि अनुदानितची 100% अनुदानितची जर रिक्त जागा झाली, तर त्या ठिकाणी त्या शिक्षकाला 40% अनुदान जे आहे ते अनुज्ञेय राहील. असा हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. परंतु हा जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे, हा शिक्षकांकरिता अत्यंत मारक असा शासन निर्णय आहे. त्याच्यामुळे भविष्यात हा जो शासन निर्णय आहे याविषयी देखील शिक्षक समन्वय संघाने हा मुद्दा देखील भविष्यात आंदोलनामध्ये उपस्थित करावा की 100% अनुदानित रिक्त जागा झाल्यानंतर त्या ठिकाणी विनाअनुदानित शिक्षक बदली झाल्यानंतर त्याला 100% अनुदान जे आहे ते मिळालं पाहिजे. जो आधीचा शासन निर्णय आहे त्याचीच तरतूद, त्याचीच अंमलबजावणी ही झाली पाहिजे असा शासन निर्णय होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये याकरिता पुन्हा आंदोलन जे आहे ते उभारावं लागणार आहे. हा देखील मुद्दा शिक्षक समन्वय संघाने जर आपल्या अजेंड्यावरती घेतला तर निश्चित भविष्यामध्ये विनाअनुदानित शिक्षकांना देखील याचा फायदा होऊ शकतो अनुदानित वरती जात असताना. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा जो विषय आहे शिक्षण विभागामध्ये होणार मोठे फेरबदल. तर याविषयी काही ज्या शिक्षक संघटना आहे, शिक्षक समन्वय संघ यांच्यामार्फत मंत्रालयामध्ये पाठपुरावा करण्यासाठी शिक्षक जे आहे ते गेलेले होते आणि त्यावेळेस
शिक्षण मंत्री त्याचसोबत काझीसाहेब आणि मंत्रालयातील काही अधिकारी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. शिक्षक उपस्थित होते. इतर देखील काही पदाधिकारी वेगवेगळ्या पक्षांचे ते उपस्थित होते. तर यामध्ये त्या ठिकाणी चर्चा झालेली होती, की काही जे अधिकारी आहे ज्या शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांमुळं शिक्षकांना विना अडचणीवरती राहायला लागलं होतं. त्यामध्ये कोल्हापूर विभाग असेल, मुंबई विभाग असेल, तर अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या विभागातील शिक्षकांना विनाअनुदानितवरती काही म्हणजे जो विलंब आहे अनुदान मिळण्याकरिता तो झालेला आहे. आणि अशा अधिकाऱ्यांमुळं जर शिक्षकांचं नुकसान होत असेल आणि काही जे अधिकारी आहे ते शिक्षकांच्या विरोधी काम जे आहे ते करत असतात. त्यामध्ये अनुदान शिक्षकांना मिळू नये किंवा वेगवेगळ्या त्रुटी काढून टाकणे, शिक्षण मंत्र्यांना योग्य ती माहिती न देणे, शिक्षकांना जास्तीत जास्त त्रास कसा होईल अशा पद्धतीचे शासन निर्णय निर्गमित करणे. तर अशा वेगवेगळ्या त्रास देण्याकरिता काही शिक्षण विभागातील अधिकारी जे आहेत ते प्रयत्नशील असतात. शिक्षकांना त्रास देत असतात, विद्यार्थ्यांना त्रास देत असतात. असे काही कठोर जे शासन निर्णय आहेत ते निर्गमित करत असतात, की ज्याचा शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना तोटा होईल. अशा पद्धतीचे शासन निर्णय काही शिक्षण विभागातील अधिकारी हे निर्गमित करत असतात आणि त्यामुळे निश्चितच याचा तोटा जो आहे तो महाविकास आघाडीला बसू शकतो आणि यामुळे शिक्षण मंत्र्यांनी देखील अशा अधिकाऱ्यांची जी काही गंभीर बाब आहे ती मनावरती घेतलेली आहे. काही अधिकारी जे आहे आर्थिक तरतूद किती आहे शिक्षण विभागामध्ये याची माहिती देत नाही शिक्षण मंत्र्यांना. कोणत्या हेडवरती किती पैसे जमा आहे आणि याचा कसा फायदा होऊ शकतो, कसा अनुदानासाठी फायदा होऊ शकतो याची माहिती देखील काही अधिकारी हे देत नसतात आणि त्यामुळे याचा फार मोठा फटका जो आहे तो महाविकास आघाडीला बसू शकतो आणि त्याच्यामुळं भविष्यामध्ये शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा सांगितलं, की काही जे फेरबदल आहे, काही अधिकाऱ्यांच्या बदल्या ज्या आहे त्या शिक्षण विभागामध्ये 100% करणार आहे, असं देखील सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये काही अधिकाऱ्यांच्या बदल्या ज्या आहेत त्या होऊ शकतात. त्याच्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, काही वेगवेगळे जे सोशल मीडिया आहे त्याच्यामध्ये WhatsApp असेल, Facebook असेल किंवा YouTube असेल यावरती एक काल बातमी पसरलेली होती का निधी जो आहे तो परत गेलेला आहे. तर यामध्ये काल 1 एप्रिल होतं आणि 1 एप्रिल असल्यामुळं एप्रिल फूल तर कुणी केलं नाही का? असा देखील प्रश्न पहिला उपस्थित झालेला होता. परंतु त्यामध्ये ती जी काही माहिती देण्यात आलेली होती त्यामध्ये एका संघटनेचं पत्र जे आहे ते त्यामध्ये देण्यात आलेलं होतं पुरावा म्हणून आणि त्यावरून सदर माहितीचं विश्लेषण करण्यात आलेलं होतं. त्याच्यामुळं हा जो विभाग याचा अर्थ असा होतो, की काही जे ठराविक विभाग आहे एका विभागामध्ये आता त्या विभागामधील पण कोणत्या जिल्ह्यामध्ये हा प्रश्न उद्भवलेला आहे याची माहिती अजून समोर आलेली नाहीये. परंतु तसं जर झालं असेल तर ते फक्त एखाद्या जिल्ह्यापुरतं मर्यादित असू शकतं. याचा इतर जिल्ह्यांना, इतर विभागांना काहीही त्याचा हे होऊ शकत नाहीये, तोटा होऊ शकत नाहीये किंवा इतर जिल्ह्यांना त्याचा काहीही फटका बसू शकत नाहीये. त्याच्यामुळे शिक्षकांनी घाबरून न जाता अशी जी माहिती देणारे असतात त्यांनी माहिती देत असताना सविस्तर माहिती देणं गरजेचं आहे. थोडी माहिती देऊन निधी परत गेला याच्यामुळं बाकीचे महाराष्ट्रातील सर्व शिक्षक जे आहे ते धास्तावलेले होते, घाबरलेले होते. त्याच्यामुळं सोशल मीडियाचा योग्य पद्धतीने वापर केला गेला पाहिजे. विनाकारण शिक्षकांना घाबरवलं नाही पाहिजे. असं काम जर कुणी करत असेल तर निश्चित एक चुकीचं आहे आणि त्यामुळं आपण आज ही माहिती जी आहे ती सर्वांकरिता शेअर केलेली आहे का असं जर काही झालं असेल तर ते फक्त स्पेसिफिक त्या जिल्ह्यापुरतं, त्या तालुक्यापुरतं असणार आहे आणि त्याचा इतर विभागांना, इतर जिल्ह्यांना काही फटका बसणार नाही. निधी जो आहे तो वितरित झालेला आहे आणि निश्चित येत्या काही दिवसामध्ये 4-5 दिवसामध्ये आता आज गुड फ्रायडे होता. उद्या शनिवार असणार आहे, परवा रविवार आहे. सोमवार नंतर लवकरात लवकर आपल्या खात्यावरती पगार जमा होईल. कुणीही घाबरून जाण्याचं कारण नाही. फक्त काही विभागांमध्ये आता शिक्षक संघटनेचं पत्र मध्ये ती जी काही माहिती व्हायरल झालेली होती त्यामध्ये एका शिक्षक संघटनेचं पत्र जोडलेलं होतं आणि त्यामुळं ती जी काही माहिती होती त्या माहितीवरती संदिग्धता जी आहे ती निर्माण झालेली होती. ती जी माहिती स्प्रेड करण्यात आलेली होती त्याच्या सत्यतेविषयी देखील ही
प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले होते. त्याच्यामुळे निधी परत गेल्याविषयी शिक्षकांनी घाबरून न जाता हा नेमकी कोणत्या विभागाचा निधी परत गेलेला आहे त्याचीही माहिती आपण काढत आहोत आणि त्याची माहिती मिळाल्यानंतर तीही माहिती आपण निश्चित सर्वांकरिता देण्यात येईल. परंतु इतर विभागांनी कुणीही घाबरून न जाता नेमकी कोणत्या जिल्ह्याची माहिती परत गेलेली आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये सदर जो काही अधिकारी त्याचा जो काही उल्लेख केलेला होता की अतिरिक्त कार्यभार त्या अधिकाऱ्याकडे आहे आणि त्या अधिकाऱ्याने सही न केल्यामुळे तो जो निधी आहे तो परत गेलेला होता. हे नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे याचा उल्लेख त्या माहितीमध्ये करण्यात आलेला नव्हता. फक्त शिक्षकांना घाबरून देण्याचं काम त्या जी काही माहिती व्हायरल झालेली होती त्या व्यक्तीचं शिक्षकांना घाबरून देण्याचं काम होतं की काय, हेतू तसा होता असं एकंदरीत त्याच्यामधून स्पष्ट जाणवतं. त्याच्यामुळे माहिती देत असताना स्पष्ट माहिती द्यावी, शिक्षकांना घाबरून देऊ नये असंही आव्हान इतर शिक्षकांनी केलेलं आहे. कारण कोणत्या जिल्ह्यामध्ये ही माहिती आलेली आहे, जिल्ह्याचा काही त्यामध्ये नामोल्लेख करण्यात आलेला नव्हता आणि त्यामुळं शिक्षक जे आहे ते धास्तावलेले होते. परंतु कोणीही घाबरून न जाता शिक्षक समन्वय संघ ठामपणे आपल्या पाठीमागे उभा आहे. शिक्षण मंत्री ठामपणे आपल्या पाठीमागे उभे आहे आणि त्यामुळे असं जर कोणत्या विभागामध्ये झाले असेल तर त्या अधिकाऱ्यावरती निश्चित भविष्यामध्ये कारवाई जी आहे ती होऊ शकते आणि फक्त असं झालेलं नसेलच, पण झालं असेल तर त्या विभागापुरतं फक्त ते मर्यादित असू शकतं. अशी एकंदरीत प्राथमिक माहिती वेगवेगळ्या शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून ही समोर येत आहे आणि तसं जर असेल तर त्या जिल्ह्याचं देखील आपल्याकडं नाव आलं तर तीही माहिती आपण सर्वांकरिता प्रसिद्ध करण्यात येईल. तोपर्यंत कुणीही काही घाबरण्याचं कारण नाही आहे. इतर विभागांना त्याचा काहीही फटका बसणार नाही. ते अधिकारी त्या ज्या जिल्ह्यातले असतील, ज्या विभागातले असतील त्याला फक्त तो फटका बसू शकतो. परंतु काल 1 एप्रिल असल्यामुळे त्या माहितीवरती देखील संदिग्धता आहे. काल 1 एप्रिल असल्यामुळे ती माहिती खरी आहे का खोटी आहे असा देखील प्रश्नचिन्ह त्या माहितीवरती उभा झालेला आहे. कारण माहितीमध्ये सविस्तर माहिती दिलेली नव्हती. जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे, विभाग कोणता आहे याची माहिती दिलेली नव्हती. त्याच्यामुळं अशी कमी प्रमाणामध्ये जी काही माहिती देण्यात आलेली होती त्याचा निश्चित शिक्षकांना तोटा होऊ शकतो. शिक्षक घाबरले जातात विनाकारण. तर असं कुणीही करू नये एवढंच शिक्षकांतर्फे आव्हान जे आहे ते करण्यात येत आहे.